सोमवारी अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होतोय। या सोहळ्याला देशातील चारही पीठांच्या शंकराचार्यांनी विविध मुद्द्यांवरून विरोध सुरू केलाय। करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी मात्र हा सोहळा उत्साहाने साजरा करावा असं आवाहन केलंय। प्रभू रामचंद्र हे पुन्हा अयोध्येमध्ये सगुण रूपाने प्रगट व्हायला लागलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ पूर्वी सगुण रूपात होते, पण मधल्या काही काळात 400-500 वर्षामध्ये ते निर्गुण रूपाने राहिले। ते प्रभू राम नाहीत असं या जगात एकही ठिकाण नाही। पहा, आपण सगळीकडे राम 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 म्हणतोच आहोत, पण एखादी व्यक्ती गेली तर त्याला खांद्यावर नेताना सुद्धा राम 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 म्हणतो। म्हणजे इतकं त्या रामाचं महत्त्व आहे। राम म्हटलं की राम म्हणत असताना तोंड उघडतं आणि तोंडात आपल्या जवळची पापं नाहीशी होतात। तर म्हटलं की ते तोंड मिटलं जातं आणि त्यामुळे बाहेरची पुन्हा पापं आपल्याकडे येत नाहीत। हा रामनामाचा महिमा आहे। भरपूर काही गोष्टी याबद्दल सांगण्यासारख्या आहेत, पण एक लक्षात घ्या, उद्या आता 22 तारखेला या गोष्टी इथं जर सुरू होणार आहेत, देव स्थापना होणार आहे, तर त्यावेळेला आपलं सगळ्यांचं कर्तव्य काय आहे? घरात पाहुणा येत असताना आपण दारामध्ये सडा रांगोळी करतो, दिवे लावतो। तसंच ह्या रामचंद्र आता येणार असल्यामुळं गुढ्या उभ्या कराव्यात प्रत्येकाने, हेही आम्हाला सांगायचं आहे। गुढी उभा करणं हा आनंदाचा क्षण असतो, त्यामुळे त्यावेळेलाही आपण गुढी उभी करावी। घरात गोडधोड करावं, पण डायबिटीस बघून खावं। जास्त डायबिटीस असणाऱ्यांनी गोड खाऊ नये, पण गोडधोड करावं, नैवेद्य तरी देवाला दाखवावा।